Hello students, I am Priyanka Vaikar from Prabhudini Academy. Here I will explain you the chapter Oscillation. It basically contains introductory part about the oscillations. Then it also contains the explanation of periodic motion, linear simple harmonic motion, differential equation of SHM, acceleration, velocity and displacement of SHM, then amplitude, period and frequency of SHM, reference circle method, phase in SHM, graphical representation of SHM, composition of two SHMs having the same period and along the same path, energy of a particle performing SHM, simple pendulum, angular SHM and its differential equation, damped oscillation, free oscillations, force oscillations and resonance. This is just a part of this chapter. We will see whole chapter. Okay. In next slide, we will actually go through this chapter as you have very basic information about the oscillation. What is mean by the oscillation? We will see this in just introductory part. Okay. Okay. Now let's start this chapter. As we know, there are different types of motions. In this chapter, we are going to learn about oscillatory motion. First of all, we will see just the types of motions. है ना? तर या चॅप्टरमध्ये आपल्याला बेसिकली फक्त ऑसिलेटरी मोशन बद्दल शिकायचं आहे, पण त्याच्या आधी आपण एक बेसिक आयडिया घेऊया ऑसिलेटरी मोशन बद्दल. तर बेसिकली जर आपण मोशनच्या टाईप कन्सिडर केला तर त्यात एक असतं ऑसिलेटरी मोशन, जे आपण स्क्रीनवर बघू शकतात. एक डायग्राम दिलंय मी की ज्यात आपल्याला टाइप्स ऑफ मोशन मध्ये दोन पार्ट्स आहेत. एक आहे ऑसिलेटरी रिपिटेटिव्ह मोशन आणि दुसरं आहे नॉन ऑसिलेटरी और नॉन रिपिटेटिव्ह मोशन. तर ऑसिलेटरी म्हणजे काय? इनडायरेक्टली दॅट इज रिपिटेटिव्ह मोशन. ओके. म्हणजे जर ऑसिलेटरी मोशन म्हणजेच काय, तर ती रिपिटेटिव्ह मोशन आहे. रिपिटेटिव्ह मीन्स ॲज वी नो, रिपिटेटिव्ह मीन्स व्हॉट, विच रिपीट्स अगेन अँड अगेन, है ना. आणि दुसरं आहे नॉन ऑसिलेटरी और नॉन रिपिटेटिव्ह मोशन, की जी रिपीट नाही होत. म्हणजे जे एक सर्टन इंटरवल ऑफ टाइम्स आपण कन्सिडर केला तर त्याच टाइममध्ये ती मोशन पुन्हा पुन्हा रिपीट नाही होत. ठीक आहे. तर ऑसिलेटरी मोशनमध्ये पुन्हा दोन टाइप्स आहेत की जे आपल्याला माहिती आहेत. एक म्हणजे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, की जे आपण ऑलरेडी लर्न केलंय. आता युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणजे काय एक्झॅक्टली, की सर्क्युलर मोशन आहे, सर्क्युलर पाथ आहे की जो पुन्हा पुन्हा रिपीट होणार आहे. अगेन दॅट इज मीन्स दॅट विल रिपीटेड अगेन अँड अगेन, है ना. एक सर्टन इंटरवल ऑफ टाइम जर आपण कन्सिडर केला, लाईक अर्थ रिव्हॉल्व अराउंड द सन, है ना. ऍक्च्युअली इट टेक हाऊ मच टाइम? इट टेक्स 365 days, है ना, to rotate around the sun, but 1 year is sufficient, है ना, for one revolution only. But असं होतं का की that again stops and that motion is completed? No, not at all, है ना. काय होईल? पुन्हा एका पोझिशनला आल्यानंतर ती पुन्हा सर्क्युलर मोशन दॅट कंटिन्युअस फ्रॉम इयर्स अँड इयर्स. ही गोष्ट काय, कंटिन्यू आहे, रिपिटेशन आहे. असं इथं ऑलरेडी एक्झाम्पल दिलं. एक्झाम्पल नंबर 2 जे मी दिलंय तुम्हाला की ऑर्बिटल मोशन ऑफ द प्लॅनेट इन द सोलर सिस्टम. सो वी कॅन कन्सिडर अर्थ ॲज अ एक्झाम्पल. आणि पुन्हा त्याच्यात एक दुसरं आहे स्विंगिंग ऑन स्विंग और टू अँड फ्रो मोशन ऑफ द पेंडुलम. बरं बघा, आता ह्या दोन गोष्टी खूप डिफरंट आहेत. जर आपण सर्क्युलर मोशनचा विचार केला तर सर्क्युलर मोशन कशी आहे, एक कम्प्लीट सर्कल होणार अँड देन स्टॉप्स, वन ऑसिलेशन ज्याला आपण म्हणणार, देन अगेन सेकंड ऑसिलेशन, देन अगेन थर्ड ऑसिलेशन. ओके. बट जर आपण स्विंग ऑन स्विंगचा विचार केला किंवा टू अँड फ्रो मोशनचा, मोशन ऑफ पेंडुलमचा जर विचार केला, सो both these motions are different from each other. So these are the basically two types of oscillatory motion or repetitive motion. Both are different. Okay. Then if you are considering about the non-oscillatory or non-repetitive motion, then we can consider it as a rectilinear motion or motion of a projectile, है ना. rectilinear means I think you already known about the so many examples of rectilinear motion. Indirectly that is linear motion, है ना. Normally walk on the floor, which is not to and fro motion. Okay. Then motion of a projectile, as you have already learned in the 11th standard about the motion of projectile, की जी काय नॉन रिपिटेटिव्ह आहे, नॉन ऑसिलेटरी आहे. ओके. इन नेक्स्ट स्लाइड we will learn about the oscillatory motion. Okay. So basically this diagram contains different types of motions and also the examples. Okay. So just go through this and consider the examples. Okay. Now let's start oscillatory motion. Oscillatory motion is a periodic motion. Periodic means we will see it later on. Periodic motion चं meaning exactly काय होतं हे आपण पुन्हा बघणार. पण आत्तापुरते एवढं लक्षात ठेवा की ऑसिलेटरी मोशन इज अ पिरियडिक मोशन. ओके.
Yes, and in linear periodic motion, the displacement, velocity and acceleration are represented by sine and cosine functions. ओके, म्हणजे काय, तर सपोज आपल्याला एक लिनियर पिरियडिक मोशन जो शो करायचा आहे, सो इट इज बेसिकली रिप्रेझेंटेड बाय साइन अँड कोसाइन वेव्ह. ऍक्च्युली हे पण आपल्याला पुढे जेव्हा आपण जाऊ चॅप्टरच्या थ्रू आउट तेव्हा आपल्याला शिकायला मिळालंच की एक्झॅक्टली आपण साइन किंवा कोसाइन फंक्शन एक्झॅक्टली याला कसं शो करणार. ठीक आहे, तर याच्या आधी आपल्याला ऑलरेडी माहिती आहे की पिरियडिक मोशन म्हणजे काय, की जे एका सर्टन इंटरवल ऑफ टाइम नंतर रिपीट होणार आहे ना. सो येस, and these functions are known as harmonic functions. Okay, as you had already learned in mathematics, I think that sine and cosine functions both are harmonic functions. Okay, and yes, therefore this type of linear periodic motion is known as a harmonic motion. Okay, due to only this representation की आपण याला साइन आणि कोसाइन फंक्शनने रिप्रेझेंट करतो म्हणून याला हार्मोनिक मोशन म्हणतात. ठीक आहे, तर हार्मोनिक मोशन जेव्हा तुम्हाला येईल वर्ड, सो बेसिकली जस्ट कन्सिडर हार्मोनिक मीन्स वी आर रिप्रेझेंटिंग इट्स displacement, velocity and acceleration with the help of sine and cosine function. That's why it is harmonic motion. Okay, and yes, in this chapter we are going to study the most fundamental type of harmonic motion, that is linear harmonic motion. ठीक आहे, म्हणजे याच्या पुढे आपल्याला काय शिकायचं, तर आपल्याला शिकायचं लिनियर हार्मोनिक मोशन. ऍक्च्युअली ह्या चॅप्टरचा मेन कन्सेप्ट फक्त लिनियर हार्मोनिक मोशनच आहे. ठीक आहे, आणि दुसरं म्हणजे जे आपण बोलतोय पुन्हा पुन्हा पिरियडिक मोशन, तर पिरियडिक मोशनचं मिनिंग आत्तापुरतं एवढं लक्षात घ्या की टू अँड फ्रो मोशन. ओके, टू अँड फ्रो मीन्स वॉट, की एका मेन पोझिशन पासून तर एका एक्स्ट्रीम पोझिशन पर्यंत एक पेंडुलम जर आपण कन्सिडर केलं. ठीक आहे, आपण इथे एक पेंडुलमचं एक्झाम्पल कन्सिडर करूया. पेंडुलम आपल्या सगळ्यांना माहिती आहे की पेंडुलम एक्झॅक्टली मीन्स व्हॉट, है ना. एक इनएक्सटेन्सिबल स्ट्रिंग असेल की ज्याला आपण एक रिजिड बॉब लावलाय, दॅट विल हॅव समथिंग युनिट मास, है ना. दॅट स्ट्रिंग इनएक्सटेन्सिबल ॲज वेल ॲज मासलेस स्ट्रिंग, दॅट वन इज द आयडियल पेंडुलम, है ना. आपल्याला आयडियल पेंडुलम बद्दल माहिती आहे. ऍक्च्युली दॅट इज इम्पॉसिबल, है ना. आपण जे यूज करतो, आपण प्रॅक्टिकल पेंडुलम यूज करतो की ज्याला इनएक्सटेन्सिबल स्ट्रिंग आपण विच विल हॅव समथिंग मास, की ज्याला मास पण असेल, है ना. अँड वी अटॅच अ बॉब ऑफ सम मास, काहीतरी मासचा आपण बॉब अटॅच केला. ठीक आहे, आणि हे जे पूर्ण सिस्टम आहे हे आपण एका रिजिड सपोर्टला जर अटॅच केलं तर काय होईल, तर अँड इफ वी गिव्ह ऑसोलेशन टू दॅट पेंडुलम, आपण एक ऑसोलेशन दिलं पेंडुलमला, देन इट स्टार्ट्स इट्स ऑसोलेशन, है ना. त्याचे ऑसोलेशन तर स्टार्ट होणार, पण सोबत काय होईल, सेंटरला काय असेल, सेंटरला असतं मेन पोझिशन. ओके, जेवढा आपण मोशन दिलंय तेवढा एका पॉइंट पर्यंत ते काय होणार, ऑसोलेट होणार, है ना. ज्या लेवल पर्यंत ते जाईल दॅट इज इनडायरेक्टली इट्स एक्स्ट्रीम पोझिशन. ठीक आहे, म्हणजे बघा होईल काय, मेन पोझिशन पासून एका एक्स्ट्रीम पोझिशन पर्यंत पुन्हा ते मेन पोझिशनला येणार आहे, पुन्हा त्या मेन पोझिशन पासून दुसऱ्या एक्स्ट्रीम पोझिशन पर्यंत, अगेन टू द मीन, अगेन टू द एक्स्ट्रीम, अगेन टू द मीन. सो बेसिकली दॅट विल हॅव समथिंग डिस्प्लेसमेंट, है ना. इथे काहीतरी डिस्प्लेसमेंट असेल, त्या बॉबला काहीतरी वेलॉसिटी असेल, देन अगेन इट विल हॅव समथिंग ऍक्सलरेशन. ओके, सो बेसिकली इट इज रिप्रेझेंटेड बाय साइन अँड कोसाइन फंक्शन. दॅट्स वाय this motion is known as harmonic motion only due to this sine and cosine functions. Okay, so up to this I think you had already known, very well known, actually very well known about the oscillatory motion. Okay, so the next part of this we'll see it on the next slide. Okay, so just consider up to this that we are learning about the oscillatory motion. ओके, अँड दिस इज जस्ट द बेसिक पार्ट अबाउट दी ऑसिलेटरी मोशन. जसं आपण मागच्या स्लाइडमध्ये काही कॅरेक्टरिस्टिक्स पाहिल्या ऑसिलेटरी मोशन रिलेटेड, की ऑसिलेटरी मोशन जे आहे ते पिरियडिक मोशन आहे, आणि जे मी तुम्हाला बोलले होते की आपण पिरियडिक मोशन म्हणजे काय एक्झॅक्टली हे आपण पुढे बघूया. तर आपण ऍक्च्युअली आता स्टार्ट करूया की पिरियडिक मोशन म्हणजे काय. सो यू हॅव टू लर्न दिस डेफिनेशन फॉर युअर एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू. ओके, सो मोशन process or phenomena which repeats in equal interval of time is called periodic. ठीक आहे, तर पिरियडिकचं मिनिंग आपल्याला कळलाच असेल की एक मोशन आहे, किंवा तुम्ही त्याला एक प्रोसेस म्हणू शकतात, किंवा एक फेनॉमेनॉन म्हणू शकतात की जो काय होतोय तो रिपीट होतोय, है ना. म्हणजे काय, जर आपण सपोज एक सेकंड कन्सिडर केला की एका सेकंदात एक टू अँड फ्रो मोशन झाली, लाईक स्विंगिंग ऑन स्विंग, है ना. तुम्ही झोका घेणार, एक
ऑसिलेशन तुमचं कम्प्लीट होतं. ठीक आहे. आणि पुन्हा काय होतं, पुन्हा दुसऱ्यांदा, तिसऱ्यांदा. तर हे काय, हे रिपिटेटिव्ह मोशन आहे. तर बेसिकली ह्याच मोशनला आपण पिरियडिकही म्हणू शकतो. म्हणजे ती पिरियडिक मोशनच आहे. ठीक आहे. तर पिरियडिक मोशन इज द मोशन विच रिपीट्स इटसेल्फ इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. Okay, a body performing periodic motion goes on repeating the same set of movement again and again. म्हणजे काय, तर पिरियडिक मोशन बद्दल ही एक मोशन आहे ऑफकोर्स. ठीक आहे. तर बघा, आधीच्या डेफिनेशन मध्ये आपण काय पाहिलं, आपण पाहिलं पिरियडिक म्हणजे काय. तर पिरियडिक काय एक मोशन आहे किंवा प्रोसेस आहे किंवा फेनोमेनॉन आहे की जो काय होतोय, विच रिपीट्स इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम, है ना. And yes, periodic motion means what? It's motion which repeats itself in equal interval of times. Okay. And yes, there is a next one, that is periodic time. Periodic time means what? The time taken for one set of periodic motion is known as a periodic time. ठीक आहे. इफ यू कन्सिडर अबाउट द पेंडुलम, जर आपण पेंडुलम कन्सिडर केला तर पेंडुलमच्या बाबतीत होतं काय, जर आपण त्याचा पिरियडिक टाइम कन्सिडर करायला गेलो तर याचा मिनिंग काय होईल की पेंडुलम आधी इनिशियली होता त्याच्या इनिशियल पोझिशनवरती. त्याला आपण कन्सिडर करूया मीन पोझिशन, की इनिशियली पेंडुलम आहे मीन पोझिशनवरती. तो गेला एक्स्ट्रीम पोझिशनला. ठीक आहे. तिथून तो पुन्हा आला मीन पोझिशनला आणि पुन्हा दुसरा एक्स्ट्रीम पोझिशनला. ठीक आहे. जशी आपण डायग्राम पाहिली ऑसिलेटरी मोशन मध्ये, मी तुम्हाला एक पेंडुलमचं डायग्राम दाखवलंय की त्यात एक लेबल डायग्राम आहे ऍक्च्युली ती, की त्यात एक एक्स्ट्रीम पोझिशन आहे, एक मीन पोझिशन आहे, दुसरी एक्स्ट्रीम पोझिशन आहे की विथ द हेल्प ऑफ ABC we already see that one. Okay. Yes, and periodic time, I think you understood the meaning of periodic time, है ना. जसं बघा, पिरियड आपल्याला माहिती आहे. पिरियड म्हणजे काय असतं, टाइम टेकन बाय ऑब्जेक्ट टू कम्प्लीट वन ऑसिलेशन, है ना, तो म्हणजे पिरियड. सेम थिंग इज हिअर, फक्त ही कोणाच्या बाबतीत आहे, ही आहे ऑसिलेटरी मोशनच्या बाबतीत. ओके. तिथे आपण एक रोटेशन बद्दल शिकत होतो, है ना. तर बेसिकली देर आर टू टाइप्स ऑफ पिरियडिक मोशन. पिरियडिक मोशन मध्ये पण दोन टाइप्स आहेत जे आपण ऑलरेडी लर्न केलंय बघा. रोटेशनल मोशन हे आपल्याला ऑलरेडी माहिती आहे. ठीक आहे. आणि दुसरं आहे व्हायब्रेटरी मोशन. तर रोटेशनल मोशन मीन्स व्हॉट, रोटेशनल मोशन ऑफ एनी बॉडी with a constant angular velocity is periodic motion, and as each rotation is completed in equal interval of time, so it is periodic in time, है ना. जसं बघा, मोशन ऑफ हँड्स ऑफ क्लॉक, मोशन ऑफ मून राउंड दी अर्थ, मोशन ऑफ ब्लेड्स ऑफ द रोटेटिंग फॅन एक्सेट्रा. म्हणजे काय होईल बघा, जर आपण अर्थचा विचार केला, ठीक आहे, तर इथे अर्थचं एक्झाम्पल नाही दिलं, बट वी कॅन कन्सिडर इट. अर्थ रिव्हॉल्व अराउंड दी सन, है ना. सो दॅट मोशन इज व्हॉट, इट्स अ रोटेशनल मोशन. कशी आहे, रोटेशनल मोशन आहे किंवा सर्क्युलर मोशन आपण त्याला म्हणू शकतो. ठीक आहे. सो बेसिकली these are the examples. Now if we see about the vibratory motion, the vibratory motion means what, when a particle is repeated in motion to and fro along the same path in an equal interval of time, then vibratory motion is periodic motion. Okay, so vibratory motion is also a periodic motion, but in this case this motion is to and fro motion. बघा, आपण एक दुसऱ्या स्लाइड मध्ये एक डायग्राम पाहिलं होतं की त्यात मी दोन टाइप्स दिले होते. एक म्हणजे ऑसिलेटरी मोशन आणि नॉन ऑसिलेटरी मोशन. आणि पुन्हा ऑसिलेटरी मध्ये काय होतं, एक एक एक्झाम्पल होतं कशाबद्दल, रोटेशनल मोशन बद्दल. आणि दुसऱ्या टाइप मध्ये कुठले एक्झाम्पल होते, व्हायब्रेटरी मोशनचे, विच इज रिलेट टू अ टू अँड फ्रो मोशन, है ना. हियर एक्झाम्पल्स आर ऑल्सो गिवन हियर. ऑसिलेशन ऑफ सिंपल पेंडुलम, देन व्हायब्रेशन ऑफ ॲटम इन अ मॉलिक्यूल, देन मोशन ऑफ द प्रॉंग ऑफ ट्युनिंग फॉर्क, मोशन ऑफ द नीडल ऑफ सेविंग मशीन, व्हायब्रेशन ऑफ स्ट्रिंग ऑफ म्युझिकल इन्स्ट्रुमेंट एक्सेट्रा, है ना. म्हणजे बघा, आपल्याला माहिती आहे की पेंडुलम कसं ऑसिलेट होतं. दोघं गोष्टींमध्ये फार फरक आहे. ठीक आहे. तर हाच फरक काय, हाच आहे रोटेशनल मोशन बद्दलचा आणि व्हायब्रेटरी मोशन बद्दलचा. ठीक आहे. सो बेसिकली these are the two types of periodic motion. I hope you understood this topic. Explanation of periodic motion. It contains actually two types, rotational motion and vibratory motion. ठीक आहे. In the next slide we will see about the simple harmonic motion. ठीक आहे. सिंपल हार्मोनिक मोशन काय असतं हे आपण पुढच्या स्लाइड मध्ये बघूया. ठीक आहे.